नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर कर्जमाफीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत। जर कर्जमाफीमध्ये तुम्ही सुद्धा हे जर प्रोसिजर पूर्ण करत नसाल तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा फटका हा बसू शकतो आणि तुम्ही सुद्धा कर्जमाफी मागून वगळल्या जाऊ शकता। तर कोणती अशी गोष्ट आहे की जी तुम्ही करत असाल तर तुम्हाला कर्जमाफी नाही मिळू शकत। त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आणि यासंबंधी मंत्र्यांचं काय मत आहे ते सुद्धा आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि कर्जमाफी लांबणीवर पडण्याचे नवीन कारण काय ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण आपला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे जर आपण बघितला तर इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। बारामतीचा जे 16 होता त्यामध्ये कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी माहिती दिलेली आहे। तर काय माहिती दिली आता आपण ती A to Z समजून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना पुढील काही दिवसात डायरेक्ट पूर्णत्वाला सुद्धा येणार आहे। अशातच या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आश्वासन शासनाचे धोरण असल्याचे समजते आहे। परंतु या प्रक्रियेमध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे संकेत पुढे येत आहे। सीझनल साखर कामगारांनी या योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याचे सुद्धा स्पष्ट असे मत दत्तामामा भरणे यांनी दिलेले आहे। जर आपण बघितलं तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बारामती येथे कर्तव्य, समाजसेवा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा संग्राम घडवणाऱ्या प्रेरणादायी सोहळ्यामध्ये जर आपण बघितलं तर विकास प्रति यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केलेला होता, या विशेष कार्यक्रमात जर बघितलं आपण तर विधानसभा निवडणुकीत देशात प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलेल्या आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार जर आपण बघितलं यांचा विशेष सन्मान सुद्धा करण्यात आलेला होता। यावेळी धनगर समाजाला शिक्षण, सेवा आणि संस्कार यांचे जर आपण बघितलं तर यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा प्रेरणादायी सोहळा सुद्धा होता। अशातच जर आपण हे मत सुमित्राताई पवार यांचे होते। जर आपण बघितलं त्याचबरोबर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगार करणाऱ्या यशस्वी उद्योजकांचे सुद्धा स्वागत करण्यात आलेले होते। जर आपण बघितलं तर दत्तामामा भरणे यांच्या हस्ते हे सोहळ्यामध्ये म्हणजे त्यांचे जे होतं त्यांना अभिवादन सुद्धा करण्यात आलेलं होतं। जर आपण बघितलं तर अहिल्यादेवी होळकर लोकशाही कल्याणकारी कार्यक्रमाचा गौरव सुद्धा करण्यात आला। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजसेवा असो, शिक्षण असो, महिला असो किंवा सक्षमीकरण, लोकहितवादी भावना जोपासण्याची गरज सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे। आता आपण जर बघितलं तर ह्याचमध्ये जर आपण बघितलं तर दत्तामामा भरणे यांनी अशी माहिती दिलेली आहे की जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत असेल अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीही मिळणार नाही। त्याचबरोबर जर बघितलं तर नवीन ज्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विचार चालू असल्यामुळे तुर्तास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही। जर आपण बघितलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही रेग्युलर कर्ज भरतो परंतु दरवेळेस आम्हाला कर्जमाफीचा लाभ हा मिळत नाही। तर अशा शेतकऱ्यांसाठी आता जे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान होतं ते मिळण्यास लेट होतं। तर त्यासंबंधी सुद्धा लवकरात लवकर आणि या कर्जमाफी सुरू असतानाच त्यांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा प्रक्रिया सुरू आहे आणि ह्याच प्रक्रियामुळे जी कर्जमाफीच्या याद्या आहेत त्या प्रसिद्ध होण्यास थोडा वेळ लागत आहे। त्याचबरोबर जे शेतकरी 2019 मध्ये कर्जमाफीमध्ये बसलेले होते त्यांना वगळण्यात येणार असल्याचा निर्णय सुद्धा पुढे आलेला होता। अशाच ह्याच जे नियम होता त्याची जे आहे पुन्हा फेर तपासणी करण्यासाठी सुद्धा सरकार विचार करत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी उशीर होत आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या ह्या बँकांमध्ये प्रसिद्ध होऊन ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव असेल अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती माहिती आवडली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।